अजितदादांच्या अपघाताचा थातुरमातुर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ रोहित पवारांचा केंद्र सरकारला थेट इशारा. अजित पवार 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांचं विमान धावपट्टीवर उतरताना कोसळलं होतं. त्यानंतर झालेल्या स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच घातपाताचा संशय व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वैमानिक सुमित कपूर यांनी विमान मुद्दाम जमिनीवर आदळले असावे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आता अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. थातुरमातुर तपास केल्यास मराठी माणूस काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे. गेल्या महिन्याभरात काय तपास केला ते सांगा. सीबीआयकडे आधी तपासासाठी खूप प्रकरणे आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवार यांनी म्हटले, अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे असतील, लहान सहान कार्यकर्ते असतील, सगळे सातत्यानं बोलत आहेत. पायलट संदर्भात बोलत असताना आम्ही पण डिटेल बोललो आहोत. माझी पण इच्छा आहे की पारदर्शक तपास व्हावा. सीबीआय तपास दिला गेलाय. गेल्या महिन्याभरात त्यांनी काय तपास केला आहे? सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतलेत का? क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायला हवं होतं ते केलंय का? सखोल चौकशी करणं महत्त्वाचं आहे. 2 थातुरमातुर रिपोर्ट दिले. सत्तेतील लोकांचे आणि VSRचे काय संबंध होते, कसे संबंध होते, मंत्र्यांचे संबंध VSR सोबत कसे होते याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सीबीआय तपास होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आत्तापर्यंत 7,075 केसेसचे निकाल दिले गेले नाहीत. बर्फात आणि फ्रीजमध्ये केसेस टाकायच्या असा हा प्रकार आहे. सीबीआयला केस देताना कालमर्यादा देण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की CIDला हा तपास महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला गेलाय. महाराष्ट्राची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एक महत्वपूर्ण एजन्सी आहे. पण गेल्या महिनाभरात CIDने काय केलंय, काय तपासाचं स्टेटस आहे, सीसीटीव्ही कॅमेरा हे ताब्यात घेतलेत का एअरपोर्टचे, दोन्ही एअरपोर्टचे, त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल बाजूचं इन्व्हेस्टिगेशन असतं की हे जे 2 प्रमुख वैमानिक होते ते अचानक बदलण्यात आले, ते का बदलण्यात आले, ट्रॅफिकचं कारण दिलं गेलं, खरंच ट्रॅफिक होतं का, ट्रॅफिकचे कॅमेरा तिथं चेक करावे लागतील. त्याच्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप ॲरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, ॲरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काय मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडीली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्वाचं आहे. DGCA कडनं आणि व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी DGCAच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातुरमातुर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले. पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत. कारण आतापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि VSRचे कसे संबंध होते, कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत. पण आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. खरंच काय ऍक्शन VSR वर घेतली जाते, आजपर्यंत VSRने कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी या विमान चालवत असताना नाही तर त्यांचा व्यवसाय करत असताना केल्या आणि दादांच्या बाबतीत काय चुका त्यांच्या झाल्या, त्याच्याचबरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय, आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते मंत्री आहेत त्यांचे संबंध VSR बरोबर कसे होते, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यामुळे तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातुरमातुर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे. पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथं असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.